कीर्तन परंपरेचं सौभाग्य राव त्या काळामध्ये 12व्या शतकामध्ये एका भगव्या पताक्याखाली चंद्रभागेच्या वाळवंटामध्ये एका शिंप्याच्या पोराने कीर्तन करावं, एका ब्राह्मणाच्या पोराने चाली म्हणाव्यात, एका कुंभाराच्या पोराने परीक्षा घ्यावी, एका मराठ्याच्या पोराने टाळ घ्यावा, एका भांडे घासणाऱ्या बाईने नाम त्या दाशी जनीने म्हणावं, ओ ज्ञानदेवा काय तुमचा आवाज गोड आहे, म्हणा ना अभंग. मग अभंग बोलता रंग कीर्तनी भरला. ही आमची परंपरा आहे. पण दुर्दैव या परंपरेमध्ये आज आडनाव बघून कीर्तन घेतात विठाला. अर्थात तिथं यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णयत्वायसा वेदशास्त्र. इथं विष्णुमय जग आहे, इथं सकळांशी येथे आहे अधिकार. येथे पांडुरंगाच्या पायरीला आमचे चोखोबाराय आहे, इथं पांडुरंगाच्या पायरीला आमचे नामदेवराय आहेत, इथं आमची कानोपात्र आहे. श्यामा नावा वेश्येच्या पोटी जन्माला आलेली ती मुलगी, तिला सुद्धा देव आपल्या जवळ करतो. इथं ना वर्ण व्यवस्थेला थारा आहे, इथं ना जाती व्यवस्थेला थारा आहे. इथं सर्व 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 समाजाचा देव जर कोणता असेल तर तो म्हणजे पंढरीचा पांडुरंग आहे. इथं ना जात आहे, इथं ना धर्म आहे, इथं ना कृती आहे, इथं फक्त आणि फक्त वृत्ती आहे. ज्याची वृत्ती पांडुरंगाकडे लागलेली आहे ना, महाराज म्हणतात त्याचीच चक्रपाणी वाटप आहे. कुणाची वाटप आहे म्हणले, संपदा सोहळा नावडे म्हणाला लागला टकळा पंढरीचा. आईसे अर्थ ज्याचे म्हणी त्याचीच चक्रपाणी वाटप आहे. म्हणा अरे चल ना पंढरपूरला. मन म्हणलं महाराज मला काही पंढरपूरला यायला वेळ नाही, तुम्हाला जायचंय तर तुमचं तुम्हीच जा. एक मन म्हणतं चल ना कीर्तनाला, दुसरं मन म्हणतं जाऊ दे गड्या आता लईच फराळ चांगला झालाय. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात चल ना पंढरपूरला म्हणा. मन म्हणतं मला नाही यायचं. एक मन म्हणतं चल ना कीर्तनाला, दुसरं मन म्हणतं जाऊ दे आता उद्या जाऊ काल्याच्या कीर्तनाला. आणि तेवढ्यात पहिलं मन म्हणतं तू जर उद्या नाहीच राहिलास तर काय काय लोकांना म्हणलं चल ना कीर्तनाला, लोक सहज म्हणतात रामेश्वर महाराज मरायला वेळ नाही कुठं कीर्तनाला येऊ. हा बघा हे काय डेअरिंग करते तर. अरे भाऊ तुझं कनेक्शन आकडा टाकू नये. आकडा समजतोय ना तुम्हाला? आकडा आकडा माहिती ना, मला वाटलं आमच्या तिकडं आकडे येत राहू, तुमच्याकडे बी आहेत बरं का. तुझं कनेक्शन आकडा टाकू नये भाऊ. उगा गावचा सरपंच तुझा मित्र आहे म्हणून तुझा आकडा टिकला नाही तर वारं आलं ना आकडा हल्ला की संपला तुझा कार्यक्रम. काय दचकाला कार्यकर्ता एका मिनिटात तुझा कार्यक्रम संपेल. क्या जीवन की पकरी आस हातोलिया नाही तेरा घास शन भंगुरे. इकडे बघा, समजा तुमच्या मालकाचे मित्र तुमच्या घरी आले, येतात ना कधी कधी. समजा तुमच्या मालकाचे मित्र तुमच्या घरी आले आणि तुमचे मालक म्हणाले अहो माझे मित्र माझ्या घरी आलेत, अर्थात आपल्या घरी आलेत आणि त्यांना जेवायचं आहे, ताट तयार करा. तुम्ही पाहिलं तर टोपल्यात काहीच नव्हतं, पातेल्यात पाहिलं तर काहीच नव्हतं. पण तुमचा एक स्वभाव इतका चांगला आहे माझ्या ताईंनो, तुम्ही आहे ना एरवी मालकाला खूप भांडता पण अशा टायमाला मालकाची इज्जत जाऊ देत नाहीत. हा देवाने तुम्हाला फार चांगला दिलेला गुण आहे. तुम्ही मालकाची इज्जत माणसात जाऊ देत नाही पण एकांतात मात्र त्याला भांडल्याशिवाय राहत नाहीत. हा दुर्गुण का असाना पण चांगला गुण आहेच ना, तो मला सांगायचा आहे. तुम्ही म्हणालात पाहिलं टोपल्यात काहीच नाही, पातेल्यात काहीच नाही, पण तुम्ही लगेच आवाज दिला अहो मी ताट तयार करते. तुमचे जवळचे मित्र आहेत ना, मग त्यांना गरम पाणी, टॉवेल, साबण, हातपाय धुवायला पाणी काढून द्या, मी लगेच ताट लावते. तेवढ्यामध्ये तुम्ही गॅस पेटवला, लगेच त्याच्यावरती कढई मांडली, त्याच्यात तुम्ही पाणी टाकलं, त्याच्यात तुम्ही पीठ टाकलं आणि ते तुम्ही हाटलं आणि त्याचं नाव पिठलं. अगं असं लगेच तुम्ही ते तयार केलं. लगेच पळीत तेल घेतलं, त्याच्यात तुम्ही जिरे टाकले, त्याच्यात लसूण टाकला, त्याच्यात कोथिंबीर टाकली, त्याच्यात थोडीशी अद्रक टाकली आणि सगळं कडकड झालेलं त्या बेसनावरती वतलं. लगेच ते बेसन प्लेटमध्ये घेतलं, त्याच्या शेजारी लगेच तुम्ही लोणचं ठेवलं, त्याच्या शेजारी पापड, त्याच्या शेजारी शेंगदाणे, त्याच्या शेजारी जवसाची चटणी, त्याच्या शेजारी कोशिंबीर. तोंडाला पाणी सुटू देऊ नका, एकादशी आज बरं का. हे असं ठेवलं आणि ठेवल्यानंतर लगेच तुम्ही पिठाचा डब्बा घेतला माझ्या ताईंनो आणि लगेच तुम्ही भाकरी टाकायला सुरुवात केली. करता करता तुमच्या 2-3 भाकरी झाल्या, अर्धी अर्धी ताटात ठेवली आणि लगेच पाहुण्यांचं जेवण सुरू झालं. पण तुमचं नशीब त्या दिवशी तुमच्या डब्यातलं संपलं पीठ. अशा टायमाला तुम्ही पटकन गिरणीत जाऊन दळून आणतात ना. आता माझं ध्यान नाही बघा ह्यांच्या सगळ्या. ज्या झोपल्यात का त्या कशा करतात, फराळ जास्ती झाला. आणि ज्या जाग्यात का त्या कशा करतात मनोज महाराज इकडे बघा. नाही गिरणीत जात नाहीत, मग कुठं जाता तुम्ही?
अंगा असं. आता सगळीकडे माणसं माझ्याकडे बघा बरं का, हे असं पातेलं घेऊन जातात उद्धव महाराज बरं का, आणि पातेलं नेतात आणि शेजारणीला म्हणतात हं चल टाक. कळायला ना तुम्हाला? चल टाक टाक, असं दाबून चोपून टाक टाक. ती म्हणते अगं खालून फुटन पातेलं. ती म्हणली नाही नाही बाजारातून नवीन आणलंय टाक बरं का. हे आणताना दुसऱ्याच्या घरचं पीठ आणताना आहे आणि वापस देताना मग का हाताला तुझ्या कोरोना झालता का काय? कसंही असू द्या वापस द्यावं लागतं म्हणजे लागतं महाराज. कारण देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. तेथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. मनुष्याचे काय आहे तिथे मनुष्याचे काय आहे. हरी देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे. मनुष्याचे काय आहे. अर्थात येथे मनुष्याचे काय आहे. काहीच आपल्या हातात नाही, म्हणून आपल्या हातात एकच आहे, फक्त आणि फक्त आनंदी राहणं, प्रसन्न राहणं, छान जीवन जगणं. तुम्हाला सांगू आपल्याला आता सध्या मिळालेलं आयुष्य अत्यंत बोनस आहे. कोरोनाच्या 4 लाटा पचविल्या का नाही आपण सगळ्यांनी. कोरोनाच्या 4 लाटा पचवून जर आज आपण कीर्तनात असू तर मला वाटतं 100% आपल्या सगळ्यांवरती पांडुरंगाची आणि खोलेश्वराचीच कृपा आहे. बरवे झालो आजीवरी नाही पडलो मृत्यूचे आरी. वाचून आलो येतवरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झालो आजीवारी नाही पडलो मृत्यूचे आहारी. वाचून आले हरी उरले ते हरी तुम्हा समर्पण. बस वाचून आलो या पदाला अंडरलाईन करायची महाराज, नाही तर काय वाईट रोग होता राव. असा हात बी चिटकाला तरी लोक असा हात फवारीत होते का नाही, हात फवारीत होते. मी रामायण सांगतो. रामाला ज्याला 25 वर्षाचा वनवास झाला बरं का, रामाला 25 वर्षाचा वनवास झाला बरं का. चोपदार रामाला 25 वर्षाचा वनवास झाला आणि रामाला 25 वर्षाच्या वनवासात खरा वनवास हा 14 वर्षाचा झाला. मी फक्त चेक केलं किती वाजले ते, आणि ज्याला 14 वर्षाचा वनवास झाला ना त्यावेळेला रामप्रभू वनवासाकरता निघाले. त्यावेळेला सीता आईसाहेब अर्थात जानकी म्हणाली प्रभू जेथे राघव तेथे सीता. कारण निरोप कसला माझा घेता जेथे राघव तेथे सीता. माझा निरोप तुम्हाला मागता येणार नाही. माझे मालक जर संकटात असतील तर या संकटात सुद्धा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार. माझ्या ताईंनो मालकावरती संकट आलं ना मालकाला त्रास देऊ नका. संकटात सुद्धा खंबीर पाठीशी उभा राहा. दिवस जात असतात आणि चांगले दिवस येत असतात. माझी बात संकटात डगमगायचं नाही. त्यावेळेला रामप्रभू 14 वर्ष गेले, जानकी सोबत गेली. बिचारा आमचा राम कीर्तनातला कोरोनाच्या काळात 14च दिवस दवाखान्यातून आल्यावर क्वारंटाईन झालता का नाही हो रामा. हो झालते की नाही 14 दिवस. होय लक्ष्मणराव रामाचे भाऊ क्वारंटाईन झाले तुम्ही. 14 दिवस आमचा राम असा क्वारंटाईन झाला. दवाखान्यातून आल्यावर जिल्हा परिषदेच्या शाळेत चिचाच्या झाडाखाली, लिंबाच्या झाडाखाली, गंजीच्या कडीला असा 14 दिवस थांबला होता राम. तर ही सीता ही पुढं बसलेली. ही सीता अशा चपात्या घेऊन यायची रामाच्या जवळ आणि रामाकडे बघून हे खरं आहे का खोटं आहे. तुम्हाला शेजारणीची शपथ आहे का? खरं सांगा. अहो खरंच आहे हे काय खोटं आहे का?
आणि पुन्हा वरून म्हणतात मला लय प्रेम आहे तुमच्या वाट मालकाने उभे म्हणायचं कळलंय मला तुझं कोरोनात अंगावर तर चपात्या फेकीत होतीस. अरे कधीच म्हणायचं नाही मरायला सवड नाही, देवाच्या हातात आहे महाराज. म्हणून कुणाचा द्वेष मत्सर गर्व अहंकार ताटा मीपणा तूपणा काही करू नका महाराज. अगदी आनंदी राहा, प्रसन्न राहा. एक दिवस आपण जाणार आहोत, पण जाण्याच्या अगोदर इतकं छान जागा गड्या. आजही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निघतंय. आज गेले दिगंबर ईश्वर विभूती